यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। अयोध्येसाठी बस सेवा सुरू करण्याचा धुळे आगाराचा निर्णय। 10 फेब्रुवारी रोजी अयोध्येसाठी पहिली बस रवाना होणार। जळगावच्या हातनूर धरणाच्या पाण्याची तापी बंधाऱ्यामध्ये आवक। महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने भुसावळकरांची पाण्याची चिंता मिटली। लातूरमध्ये पाणी पुरवठा योजनेचं काम संथ गतीनं सुरू। जलकुंभ उभारणीची कामंही ठप्प। मंजूर कामांकडे प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष। 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत निम्म्या नागपूर शहराचा पाणी पुरवठा बाधित राहणार। अशी नगर ते झोनच्या टाकीची साफसफाई करण्यात येणार असल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील 70 गावांचा पाणी पुरवठा ठप्प। दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण। एमजीपीच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील 44 गावांना पाण्याच्या झळा। गोंदिया जिल्ह्यातील 42,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा। अवकाळीमुळे गोंदियामध्ये 25,700 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी त्रस्त। लातूरमध्ये मोदी आवास योजनेतील 100% घरकुलांना अनुदान। परिणामी लातूर जिल्हा घरकुल वाटपामध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर। सातारामध्ये 24 तासामध्ये 5 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर जिल्ह्यामध्ये एकूण 11 जण कोरोना बाधित। अहमदनगरच्या लोणी परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ। आतापर्यंत 3 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश। अजूनही शोध मोहीम सुरू। नागरिकांनी काळजी घेण्याचं वनविभागाचं आवाहन। त्यानंतर बघूया देश विदेशातल्या बातम्या।